डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. पॉइंटच्या दिशेनं चेंडूवरती आले खरी, माफ करा लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूवरती येते आणि तोपर्यंत अजून एक धाव ही नक्कीच पूर्ण पाहायला मिळते. यावेळेस फुलटॉस चेंडू बॅटवर आलाय, फटका निघालाय ऑन साइडला. चांगला फटका ऑन साइडला, फुलटॉस चेंडू वरती खणखणीत प्रहार आणि त्यानंतर चेंडू जातोय सीमारेषा पार 20 धावांवरती. यावेळेस अजून एक फुलटॉस चेंडू, बॅटचा सुरेख संपर्क, स्पर्श केलाय मात्र तेवढंच चांगलं फील्ड, सुरेख सेव्ह केला या मैदानावरती. नक्कीचा विचार केला तर 4 धावा रोखल्या जात आहेत एकंदरीत आणि या 4 धावांनी 4 धावा वाचवलेल्या नक्कीच येणाऱ्या काळात देखील उपयुक्त ठरू शकतील. यावेळी चांगला चेंडू नक्कीच पाहायला मिळालाय, ऑन साइडला फटका निघतोय, दूरवरून क्षेत्ररक्षक आलाय चेंडू वरती. तोपर्यंत स्कोरबोर्ड 28, माफ करा 23 धावा, 23. सारखो 23, 23 धावा. यावेळेस प्रारंभ होतोय तिसऱ्या षटकाला. पहिला चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न आणि एकदा अगदी सदस्याची पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी बारकर गोलंदाज अंकिता पाहायला मिळतोय. पहिला चेंडू नक्कीच चांगला या गोलंदाजाकडून आणि तदनंतर टीमचं टोटल हे 24 या आकड्यावरती 24 धावा. यावेळेस फुलटॉस चेंडू बॅटवर, ऑन साइडला फटका, एक सुरेख फटका, खणखणीत देखणा आणि त्यानंतर टीमचं टोटल देखील परावर्तित पाहायला मिळतंय. धावसंख्या परावर्तित, स्कोरबोर्ड पोहोचलाय तब्बल 30 या धावसंख्येवरती. यावेळेस फलंदाजी बारकर, पुन्हा एकदा फलंदाज नक्कीच पाहायला मिळतंय आपल्याला. कनिष्का ज्या खेळाडूंना तब्बल 2 षटकार खेचलेत. धावसंख्या 32. यावेळी चांगला चेंडू, स्विंग अँड मिस, प्ले अँड मिस, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटचा बॉलचा चुकलेला संपर्क, चेंडू विकेट किपरच्या हातात स्थिरावलाय. धावसंख्या
स्थिरावते ती 32 या धावसंख्येवरती. 32 धावा. पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी, केवळ 7 धावा खर्ची घातल्या होत्या गोलंदाज रिदानं, परंतु त्यानंतर दुसऱ्या षटकात 23 धावा मौसमच्या विरोधात. अंकिताच्या विरोधात देखील काहीशी धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि या षटकाचा विचार केला तर अंकिता ही देखील पुन्हा एकदा कमबॅक करण्याच्या दृष्टिकोनातून गोलंदाजी करत असताना आतापर्यंत अंकितानं घातलेत 5 चेंडूत तब्बल 9 धावा खर्ची आणि 6वा चेंडू घेऊन आपल्या षटकातील गोलंदाज अंकिता पुन्हा एकदा सज्ज पाहायला मिळते. यावेळी चांगला चेंडू, फटका बघा खूप सुंदर समोरच्या दिशेला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, हवाई फायर, लॉफ्टेड फटका, स्टँड ऑन डिलिव्हर, चेंडू सीमारेषा पार, षटकारासाठी 6 धावांसाठी आणि या 6 धावांनी धावसंख्या परावर्तित 38 या आकड्यावर. यावेळेस फुलटॉस चेंडू बॅटवर आलाय, ऑन साइडला फटका निघतोय, गोलंदाजी मार करते. अंतिम षटकात स्वतः गोलंदाज कर्णधार दिशा पाहायला मिळते आणि पहिला चेंडू दिशाच्या विरोधात, फटका निघालाय, धावसंख्येत पडली भर आणि या 6 धावांनी टीमचं टोटल परावर्तित पाहायला मिळतंय. धावसंख्या 44 या आकड्यावरती. 44 धावा, 3.1 षटकाचा खेळ झालाय समाप्त. शिवान स्ट्रायकर मांजरेम संघ प्रथमतः फलंदाजी करतोय या मैदानावरती. यावेळेस चांगला चेंडू, यावेळेसचा इशारा पंचांकडून नक्कीच पाहायला मिळालाय. चेंडू आहे वाईड, 1 धाव अतिरिक्त, धावसंख्या 45. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, फटका निघाला आणि त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक तैनात केला गेला त्या ठिकाणी. डीप बॅकवर्ड्स किंवा क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव मिळाली आणि या 1 धावेनं टीमचं टोटल हे परावर्तित पाहायला मिळतंय. स्कोरबोर्ड परावर्तित पाहायला मिळतोय 46 या आकड्यावरती. यावेळी चांगला चेंडू, नक्कीच चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन, काहीसा हळूवार फेकलाय चेंडू, बीट केलंय प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला कन्विष्का हिला नक्कीच. आणि या षटकात हा चेंडू डॉट निघाल्यानंतर एकंदरीत धावसंख्या स्थिरावते 46 या आकड्यावरती. षटकार वाईड, 1 सिंगल, 8 धावा आतापर्यंत. यावेळेस पुन्हा एकदा प्ले अँड मिस, स्विंग अँड मिस, टप्पा पडल्यानंतर चेंडूनं हरकत केले, समोरच्या दिशेला फटका मारण्याचा प्रयत्न हा पुन्हा एकदा पाहायला मिळालाय खरा फलंदाजाच्या माध्यमातून. मात्र जर बघितलं तर धावसंख्या ही स्थिरावलेली पाहायला मिळते 46 या आकड्यावरती. यावेळी चांगला चेंडू, फटका निघालाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, अंकिता चेंडूवरती पाहायला मिळाले, चेंडूवरती आले, क्षेत्ररक्षण केलं जातं, चेंडू रोखला जातोय, तोपर्यंत मिळवली जाते ती फलंदाजी करणाऱ्या संघाकडून अजून 1 धाव आणि या 1 धावेनं टीमचं टोटल हे देखील पुन्हा एकदा परावर्तित पाहायला मिळतंय. स्कोरबोर्ड पोहोचतोय 47 या आकड्यावर. शेवटचा चेंडू भारती स्ट्राईक एंडवर, खोलवर टप्प्याचा चेंडू, फटका निघालाय जमनी लगत, 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहेत, पहिला प्रयत्न चेंडू अडवलाय, पेक झाले, धावबादची संधी आहे, रनआउटची संधी म्हणजे 1 धाव नक्कीची पूर्ण पाहायला मिळते या चेंडूवरती. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद, रनआउट, धावसंख्या 48 आणि विजयासाठी 49 धावांची आवश्यकता. DJ
विनंती आहे जे खेळाडू आहेत आपण ज्यावेळी डगआउटचा वापर केलाय पाण्याच्या बॉटल्स असतील किंवा खाद्यपदार्थांचा इतर जो कचरा आहे वेस्ट मटेरियल जे आहे ते कृपया आपण सगळ्यांनी गोळा करा एकत्र आपण त्या एका जागी या मैदानावर तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रात मनपूर्वक हार्दिक स्वागत. सामन्याला होते सुरुवात. एक आक्रमक फलंदाज डाव्या हाताची दिशा स्ट्राईक एंडवरती सज्ज पाहायला मिळते तर नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाज साथ देण्यासाठी मैदानात उतरले. भारत रिदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अंकिता पाहायला मिळते. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. चेंडूच्या खाली कन्विष्का मिड ऑफ मध्ये सुरेख झेल आणि त्यानंतर हा पहिला धक्का बसलाय प्रतिस्पर्धी संघाला. 48 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 49 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिला धक्का पहिली खेळाडू बाद माघारी आणि त्यानंतर धावसंख्या मात्र स्थिरावली 0 धावसंख्येवरती.
9 धावा. यावेळेस हा चेंडू शरीरावरती आदळतोय. बहुधा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अंतिम क्षणी आपला फटका चेक केलाय. फलंदाज पुश पाहिलं, परंतु तोपर्यंत चेंडू आदळल्या शरीरावरती, म्हणजे डॉट आहे. आणि त्यानंतर धावसंख्या ही केवळ स्थिरावते 9 या धावसंख्येवरती. नऊ धावा 9. विजयासाठी 18 चेंडू 40 धावांची आवश्यकता. 40 रन्स रिक्वायर्ड नाव इन रिमेनिंग 18 बॉल्स. गोलंदाजी मार्कवर बदल पाहायला मिळतोय. सोनाली गोलंदाजी मार्कवर अजून एक बदल. प्रमुख गोलंदाज सोनाली पाहायला मिळते. काहीसा व्यत्यय, काहीसा खेळ थांबतोय. संध्याकाळचं सत्र शांत क्रिकेट पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवर सोनाली. यावेळेस हा चेंडू वाईड स्वर पाहायला मिळतोय या मैदानावर. धावसंख्या 10 धावा. विजयासाठी 39 धावांची आवश्यकता. 39. यावेळेस फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय, मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकारासाठी आक्रमक इरादे या ठिकाणी फलंदाज रिदा हिचे पाहायला मिळत आहेत. एक षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या ही 16 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. यावेळी चांगला चेंडू फटका निघालाय समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चांगलं फील्ड करण्याचा प्रयत्न. एक धाव नक्कीची पूर्ण पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेकडे पावलं वळवण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवरती आल्यानंतर एकच धाव ही धाव फलकात गणली जाते. स्कोरबोर्डचा विचार केला. धावसंख्या 49 या धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना स्कोरबोर्ड पोहोचलाय 17 या धावसंख्येवरती एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळेस अजून एक चांगला चेंडू नक्कीच पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय आणि तदनंतर धावसंख्येचा विचार केला. स्कोरबोर्ड स्थिरावला जातोय. तो केवळ 17 या धावसंख्येवरती. यावेळेस मोठा फटका ऑन साइडला निघालाय. फलंदाज पुष्पाच्या बॅट मधून हवाई फायर केलं जातंय या मैदानावर संध्याकाळच्या सत्रात. धावसंख्या पोहोचली ते 23 धावसंख्येवरती. 14 चेंडू 26 धावांची आवश्यकता. 26 रिक्वायर्ड नाव इन जस्ट रिमेनिंग 14 डिलिव्हरीज. चेस होईल का या मैदानावर संध्याकाळच्या सत्रात. यावेळेस फुल टॉस फुल्ली लॉस ऑन साइडला कडा प्रहार आणि त्यानंतर चेंडू गेलाय सीमारेषा पार षटकारासाठी. स्कोरबोर्ड परावर्तित. धावसंख्या ही 29 या आकड्यावरती. समीकरण बदललंय. 13 चेंडू 20 धावांची असेल आवश्यकता. नक्कीच चांगली फलंदाजी केली जाते या मैदानावरती या संध्याकाळच्या सत्रात. यावेळेस ऑन साइडला फटका उडवण्याचा प्रयत्न. बॅटचा बॉलचा चुकलेला संपर्क, ताळमेळ नाही आहे त्या ठिकाणी आणि म्हणूनच हा चेंडू निर्धाव गणला जातोय या मैदानावरती. विजयासाठी मात्र केवळ 12 चेंडूत 20 धावांची आवश्यकता. 20 रन्स रिक्वायर्ड नाव रिमेनिंग 2 ओव्हर्स 12 बॉल्स. काय घडतंय, काय बिघडतंय, कशा प्रकारे सामना राहतोय.
यावेळेस फटका उडवलाय. फलंदाज रिदाच्या बॅट मधून यावेळेस आक्रमण चढवलं जातंय. एक तेरी एक मेरी हे समीकरण या मैदानावरती आणि समीकरण आता राहिलंय 11 चेंडू विजयासाठी आवश्यकता 14 धावांची. यावेळेस अजून एक आखुडच्या पैसा चेंडू काहीसा खाली राहिलाय. धावबाची संधी आहे. दोन खेळाडूंच्या दरम्यान हा चुकलेला ताळमेळ. रिदा आणि पुष्पा दोनही विकेटच्या मनोमध आणि नॉन स्ट्राईक एंडवर पुष्पा ही खेळाडू धाव बाद रनआउट. समीकरण अजूनही काहीस नक्कीच स्वस्त नाहीये. थोडंसं कठीण देखील पाहायला मिळतंय कारण ज्या ठिकाणी आवश्यकता होती या मैदानावरती 14 धावांची खेळाडू धावबाद झाले आणि म्हणूनच समीकरण आता मात्र पाहायला मिळतंय 10 चेंडू विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. न्यू फलंदाज मैदानात आकांक्षा, ज्या आकांक्षानं यापूर्वीच्या सामन्यात देखील चांगली तडाखेबंद खेळी साकारली होती. काहीस समीकरण हे कठीण होतं परंतु त्यावेळी खेळ साकारत असताना ही खेळाडूंना आपल्या संघाच्या आशा पल्लवीत ठेवल्या होत्या. अगदी त्याच प्रकारची खेळी साकारणं पुन्हा एकदा बंधनकारक. यावेळेस फटका उडवलाय. फलंदाज रिदाच्या बॅट मधून चेंडू पाहायला मिळालाय. हवाई फायर सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. रिदाच्या बॅट मधून निघणारा हा तब्बल या डावाचा तिसरा षटकार, तिसरा खणखणीत प्रहार. चेंडू झिंग झिंग झिंगाट करत सीमारेषा पार षटकारासाठी 6 धावांसाठी. विजयाचं समीकरण शिल्लक राहिलंय मात्र केवळ 9 चेंडू 8 धावांची आवश्यकता. यावेळी 6 चेंडू ऑफसाइड ऑफ स्टंप फेकलाय. पंचांचा इशारा आलाय. चेंडू वाईड आहे. वाईड म्हणजे स्वैर. अतिरिक्त 1 धाव. बघता भजी मागता वडे. समुद्रात मासो आणि तडिक मॉल. धावसंख्येत 1 धावेची भर. स्कोरबोर्ड परावर्तित. विजयासाठी मात्र 7 धावांची आवश्यकता. यावेळेस चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त. दांडी गुल. तटक्या पेचून गेलेला चेंडू. फलंदाजाच्या यष्ट्या उद्ध्वस्त आणि समीकरण आता मात्र उर्वरित 7 चेंडू विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. 7 in 7. माफ करा 8 चेंडू 7 धावांची आवश्यकता. 8 बॉल 7 रन्स. समीकरण सोपं आहे, कठीण नाही आहे, परंतु प्रत्येक चेंडूवर तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल आणि फलंदाजी करावी लागेल या मैदानावरती. आठ चेंडू 7 धावांची आवश्यकता. यावेळेस फुलटॉस चेंडू बॅटवर आलाय. चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करते परंतु 1 धाव पूर्ण करताय दोन्ही फलंदाज आणि आता 1 धावेनं धावसंख्येत पडली ती भर. समीकरण पुन्हा एकदा बदललेलं पाहायला मिळतंय. 7 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. आकांक्षाने जर या चेंडूवरती फटका मारला. फुलटॉस चेंडू बॅटवर आलाय. फटका निघालाय. ऑन साइडला आहे. चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकारासाठी 4 धावांसाठी. नक्कीच या चेंडूवरती जर षटकार निघाला असता 6 चेंडू राखत मॅच जिंकण्याची संधी होती. रन रेट मॅटर करतोय. विजयासाठी मात्र 6 बॉल 2 रन्सची आवश्यकता. प्रत्येक धाव प्रत्येक चेंडू हा खूप महत्त्वाचा असेल कारण प्रत्येक धाव ही लाख मोलाची आहे. रन रेट मॅटर करेल जेव्हा जेव्हा संघ पुढे जाईल तसतसा. शेवटच्या षटकात गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कनविष्का सज्ज पाहायला मिळते. कनविष्का या खेळाडूंना फलंदाजी चांगली केले. सहा चेंडू 2 धावांची आवश्यकता.
यावेळेस हा चेंडू हलकसं अपील केलं जात आहे आणि पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवली या गोलंदाजानं. ही गोलंदाज नक्कीच राहिलेला चेंडू निर्धाव फेकले जातील का, स्ट्राईक मिळेल का, फलंदाज आकांक्षा हिला, हे सर्व पाहणं असेल औत्सुक्याचं कारण. जर आकांक्षाकडे स्ट्राईक पाहायला मिळाले तर ताकद आहे मोठा घडाघाती फटका खेळण्याची, परंतु कनिष्का ही देखील गोलंदाज या सामन्याला नक्कीच काहीसा चुरशीचा बनवण्याची शक्यता घेऊन या मैदानावरती पाहायला मिळते. यावेळेस हा चेंडू शॉट आहे, आखूड टप्प्याचा चेंडू. हा चेंडू देखील निर्धाव राहिला या मैदानावरती. म्हणजे नक्कीच जसजसे चेंडू निर्धाव पाहायला मिळत आहेत तसतसं समीकरणात बदल पाहायला मिळतोय. समीकरणात बदल, 4 चेंडूत 2 धावांची आवश्यकता. नक्कीच हा सामना चुरशीचा पाहायला मिळतोय, नेत्रदीपक आहे, हाय व्होल्टेज ड्रामा देखील पाहायला मिळतोय. यावेळेस फटका निघालाय, क्षेत्ररक्षकानं केलंय फंबल बीट आणि त्यानंतर चेंडू गेलाय सीमारेषा पार. बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रात चेंडू होतोय चौकारासाठी पार आणि त्यानंतर या 4 धावांनी हा सामना समाप्त. फलंदाजी करणाऱ्या संघानं नक्कीच सामना केलाय आपल्या नावे. विजयी ठरतो या मैदानावरती संघ भूमिका अश्वेम संघ. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. तर पराभूत झालेल्या संघाला यानंतरच्या सामन्यांसाठी मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा.